ह्यो चिंबोरीचो दुसरो भाग हा. जर तुम्ही चिंबोरीचो पहिलो भाग बघलाच नसलास तर चॅनलवर जाऊन चिंबोरीचो पहिलो भाग बघा. नंतर ह्यो भाग 2 बघा. तेव्हा रोहन आणि गावकरी चिंबोरीच्या जागेवर येले आणि अचानक मांत्रिकाच्या बाजूला असलेल्या भुजगावना हालाक लागला आणि श्रणभरात त्या भुजगावण्यान मांत्रिकाचो गळो आवळून जीव घेतल्यान. आता ह्या बघून थंय असलेले सगळे कापाक लागले. कारण जेना सांगितल्यान होता मी 2 दिवसात चिंबोरीक पकडीन, तेकाच चिंबोरीन संपून टाकल्यान होता. ह्या झाल्यानंतर आशिषला समजला आता चिंबोरी आमका पण मारून टाकतली. म्हणून आशिष रोहनला घेऊन गाडीकडे धावत गेलो आणि गाडीत बसल्यानंतर लगेच आशिषने गाडी चालू करून गाडी पळवू घेतली. कारण आशिषला माहीत होता गावातनं बाहेर गेलाव की सुटलाव. पण दोघांच्याही नशिबात काय वेगळाच लिहिलेला होता. कारण आता गावाच्या बाहेर जाणारच होते तेवढ्यात त्यांची गाडी बंद पडली आणि सोसायटीचा वारो व्हावाक लागलो आणि मच्छरी गाडीचे गोलगोल फिराक लागले आणि घुरघुरण्याचा आवाज येऊ लागलो आणि समोर बघतात तर काय चिंबोरी समोर उभी हा. आशिषने गाडीचा दरवाजा खोलल्यान आणि चिंबोरीपासून लांब धावाक लागलो. पण चिंबोरी सावलीसारखी त्याच्या पाठी लागली होती. काही वेळानंतर रोहनने बघल्यान आशिष हवेत उडत हा आणि त्याच्या पाठी चिंबोरी हा. बघता बघता चिंबोरीन हवेतच आशिषची मान मोडल्यान आणि आशिषला खाली टाकल्यान आणि चिंबोरी थैना गायब झाली. चिंबोरी खूप रागावली होती. पुढच्या 7 दिवसात चिंबोरीन रोहनला खूप सतावल्यान. रोहनला उचलून घेऊन जायची आणि गावातल्या घरावर ते आपटायची. गावातले त्याची मदत करू बघवते पण चिंबोरीमुळे ते काय करू शकत नव्हते. आणि आता रोहनला 13 दिवस पूर्ण झाले. संपूर्ण गावाक माहीत होता 13व्या दिवशी रोहन मरणार. 13वा दिवस उजाडला. 7:15 वाजले आणि दर मंगळवारपेक्षा आज खूप शांत वातावरण होता आणि घंटा वाजाक लागले. सोसायटीचं वारो आणि मच्छरींका घेऊन चिंबोरी निघालो आणि काही वेळानंतर गावकऱ्यांका रोहनचो बोंबाटण्याचो आवाज येलो. म्हणजेच रोहन जगातनं निघून गेलो होतो आणि चिंबोरीच्या श्रापात आणखी एक व्यक्ती वाढलो.